एसटीच्या प्रतिनियुक्त चालकांना आरटीओ कार्यालयाचा लोगोसह गणवेश परिधान करण्यास परवानगी आहे काय? जळगाव प्रादेशिक परिवहन विभाग कार्यक्षेत्रात वाहन लायसन्स कागदपत्र तपासणी प्रक्रियेत काहींचा अपवाद वगळता एसटीचे प्रतिनियुक्त चालकांचा सुरू असलेल्या हस्तक्षेपास लगाम घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र असे असले तरी अधिकार नसताना कागदपत्र पडताळणीतील गैरहस्तक्षेप प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणं गरजेचे आहे। पुरावे देऊनही संबंधितांची चौकशी करीत वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कारवाई का करत नाही? त्यांचेच संबंधितांना पाठबळ होते का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। निव्वळ कागदपत्र तपासणीतील हस्तक्षेपच नव्हे तर आता संबंधित एसटीचे प्रतिनियुक्त चालक थेट आरटीओ कार्यालयाचा गणवेशच परिधान करीत कर्तव्य बजावित आहेत। संबंधित एसटीच्या प्रतिनियुक्त चालकांना आरटीओ कार्यालयाचा असा गणवेश परिधान करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? असल्यास याबाबत काही परिपत्रक आहे का? आणि नसल्यास कुणाच्या आदेशानं आरटीओ कार्यालयाचा लोगोसह गणवेश संबंधित एसटीचे प्रतिनियुक्त कर्मचारी परिधान करीत आहेत याचीही सखोल चौकशी करणं गरजेचे आहे। सिटी न्यूज चॅनल टीमनं विशेष चाळीसगाव आरटीओ कार्यालय व भरगाव आरटीओ कार्यालय येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता गंभीर व धक्कादायक बाबी दिसून आले असून नागरिकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जबाबदार आरटीओ अधिकारीच गैरउद्योगाला किंबहुना नियमबाह्य कारभाराला कळत नकळत खत पाणी घालीत असतील, दोषी कर्मचाऱ्यांवर वेळीच नियंत्रण मिळवत नसतील तर ही बाब प्रशासकीय दृष्ट्या गंभीर स्वरूपाचे आहे। एकंदर जळगाव आरटीओ कार्यालयाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात असून आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा जळगाव विभागात फेरफटका मारीत व स्वतंत्र पथक गठीत करीत जळगाव आरटीओ कार्यालयाच्या कारभाराची सखोल चौकशी करणं गरजेचे आहे। कर्तव्य बजावताना कुणी गैरमार्गाचा अवलंब करत असेल तर त्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचे आहे। तरच शिस्तीचा योग्य संदेश विभागात जात असतो। मात्र वरिष्ठही लक्ष देणार नसतील तर मात्र मग त्या विभागाचे भविष्य अंधकारमयच होऊ शकते। असो, एकदा जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाज व कारभाराची सखोल चौकशी आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणे। सिटी न्यूज चॅनल येथील कारभाराचा व संबंधितांच्या कामकाजातील गैरकायदेशीर वर्तनाचा पूर्णपणे भांडाफोड करणारच आहे।